पीक विम्याची रक्कम मिळत नसल्याने यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जळगाव तालुक्यातील नांद्रा बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी आमदार, खासदार, मंत्री यांच्यासह सर्व पक्षीय राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली असून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे। नांद्रा बुद्रुक गावात मुख्य चौकात राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी तसेच मतदानावर बहिष्कार टाकण्याबाबतचा फलक गावकऱ्यांनी लावला आहे। तेव्हा राजकारण करण्यासाठी खासदार, मंत्री, आमदार हे शेतकऱ्यांना शेतीमाल मिळणार असल्याच्या घोषणा करत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांच्या शेतकऱ्यांनी बोलताना केला। पीक विमासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आगामी काळातील सर्व निवडणुकांमध्ये संपूर्ण गावकरी मतदानावर बहिष्कार टाकतील तसेच सर्व पक्षीय राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेश करू दिला जाणार नाही असा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे। शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे। पीक विमा संदर्भामध्ये जी माहिती दिली गाव शेतकऱ्यांनी त्याच पद्धतीने केळी आपलं कर्ज प्रोत्साहन अनुदान हे जे शेतकऱ्यांना ते अजूनपर्यंत 3 वर्षापासून शासनाने डिक्लेअर केलेलं आहे, आजपर्यंत ते मिळालं नाही, ते त्वरित मिळावा ही सामान्याची विनंती आहे सरकारला। तोपर्यंत आम्ही त्यांना गावात कोणताही लोकसभा असो विधानसभा असो त्यांना बंदी राहील, गावबंदी। काय काय मागण्या याच आहेत आमच्या की प्रोत्साहन अनुदान मिळालं पाहिजे, हरभऱ्याच्या विम्याची रक्कम समजा मंजूर झाला असेल तर मिळाले पाहिजे, कापसाचं मिळालं पाहिजे, सोयाबीनचे विमे मिळायला पाहिजे शेतकऱ्यांना। अजूनपर्यंत पैसेच पडले नाही। इथे आले पंचनामा करून गेले शेतकऱ्यांचे, कापसाचे पंचनामे करून गेले, सोयाबीनचे करून गेले, 1 रुपया विमा काढायला लावला शेतकऱ्यांना। त्या अजूनही त्यांचे काय काय नेमक्या मागण्या आहेत तुमच्या आणि काय केलं तुम्ही आज? आम्ही म्हणजे गावबंदी तर केलेलीच आहे, पण सर्व मंत्री, आमदार, खासदार यांना गावात घुसू देणार नाही। आधी म्हणजे विम्यासाठी आधी केळी विमा, नंतर हा जो 1 रुपयाचा कापसाचा विमा त्यांनी घेतलेला आहे तो कापूस, सोयाबीन, आता नंतर हे हरभरा वगैरे हे जे विमे आहे जोपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर ते पैसे जमा करणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांना गावात घुसू देणार नाही। हा आमचा निर्णय आता नाही मान्य केला तरी आम्ही पुढे त्यांना पुढच्याही याला विधानसभेला पण आम्ही त्यांना गावात घुसू देणार नाही। लोकसभेचं चालूच आहे, आता तर त्यांना गावबंदी केली आहे, पण आम्ही विधानसभेपर्यंतही त्यांनी जर नाही दिलं तेव्हासुद्धा त्यांना गावात आम्ही घुसू देणार नाही। आम्ही संपूर्ण गाव मिळून आणि संपूर्ण शेतकरी मिळून मतदानावर बहिष्कार टाकत आहे। नाव तुमचं? देवीदास दिगंबर सपकाळे साहेब शेतकऱ्यांना प्रोत्साहन काय सांगाल भाऊ, या ठिकाणी तुम्ही लोकप्रतिनिधींना गावबंदी केलेली आहे आणि मतदानावर पण बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे, नेमके काय मागण्या आहे तुमच्या गावकऱ्यांचा, काय निर्णय झाला? आमच्या फक्त एवढ्याच मागण्या आहे की लवकरात लवकर या संपूर्ण शेतकऱ्यांचा प्रश्न सुटायला पाहिजे। आणि विमाच नाही तर आता तुम्ही बघू शकतात की फक्त कापसाला 6,000 प्रति क्विंटल भाव मिळालेला आहे आणि ज्यानंतर शेतकरीचा कापूस हा व्यापाऱ्याजवळ जातो त्याच्या डबलचा भाव त्याला मिळतो। तर हे सरकार जे काय आहे तर हे शेतकऱ्याचा हिताचं सरकार नाही आहे। किती दिवसापासून पाठपुरावा चालू आहे? आमचा पाठपुरावा 8 महिन्यापासून चालू आहे। आम्ही तहसीलदार साहेबांना, कलेक्टर साहेबांना, परत अजून आमचं विमा कंपनी यांनासुद्धा आम्ही निवेदन देऊनसुद्धा आमचे चोपडा साईडचे जे काही शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते होते यांनीसुद्धा निवेदन देऊन, परत आमचे भोगरचे भाऊसाहेब शेतकरीचे पुत्र भाऊसाहेब सोनवणे यांनीसुद्धा अनेक वेळा कंपनीमध्ये आंदोलन केले आणि अजूनसुद्धा शेतकऱ्यापर्यंत रक्कम पोचलेली नाही। काल रक्षा खडसेंनी थेट व्हिडिओ जारी केला, त्यांचा सोशल मीडियावर व्हिडिओ पण झाला, 90,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे असं सांगितलं आहे। तुम्ही म्हणतायत की रक्कम जमा नाही, मिळाली नाही, मग ते असं का करतायत? या सरकारचं हे 5 वर्ष कसे निघतील आणि आता तर तुम्हाला माहिती आहे निवडणुका चालू आहेत, याला तिकीट नाही तर त्याला तिकीट नाही आणि याच्यामध्ये फक्त शेतकरीचा। काय सांगाल, या ठिकाणी आज तुम्ही गावबंदीचा फलक लावलेला आहे, नेमकं काय मागणी आहे तुमची? मी एक केळी उत्पादक शेतकरी संघाचा राज्य प्रवक्ता म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी हा निर्णय घेतला आहे, पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक खेड्यात जातो आहे आणि हा निर्णय घेतला आहे की जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत विमा पोचत नाही तोपर्यंत मतदान करू नका
राजकीय पुढाऱ्याला गावात प्रवेश देऊ नका. पक्ष कुठलाही असो, जोपर्यंत आमचा पक्ष फक्त विमा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमच्यासाठी कुठलाही पक्ष काहीच नाही. आम्ही विमा कंपनीशी पण हा कन्सल्ट करून बघितला की जर तुम्ही जिओ टॅगिंग केलं आहे आमचं, तर जिओ टॅगिंग केलं तेव्हा आम्हाला का रिजेक्शन दिलं नाही. जर रिजेक्शन दिलं नाही तर हा विमा आमचा हक्काचा आहे आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे. काय निर्णय घेतला तुम्ही? आम्ही प्रत्येक गावात पुढाऱ्यांना गावबंदी, मतदान प्रचार बंद आणि मतदान करायला एकही शेतकरी समोर येणार नाही. नाव तुमचं? माझं नाव राजेश नवाल. मी महाराष्ट्र केळी उत्पादक शेतकरी संघाचा राज्य प्रवक्ता आहे आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यात जातो. मी ऑलरेडी या बाबतीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्याचे कृषी आयुक्त आणि राज्याचे विमा संचालक प्रत्येकाला मी पर्सनली भेटून बोलून आलो आहे.